आता काय सार्वत्रिक आहे, काही कोकणात रत्नागिरीत आहे, तर इकडे भिवंडीमध्ये आहे, म्हणजे ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी आहे, चंद्रपूर विदर्भात, असं प्रत्येक जिल्ह्यात तर नाही आहे, पण प्रत्येक विभागात आहे. असं एकंदरीत नाही म्हटलं तर आम्ही 25-30 नगरपालिकेमध्ये आमची उमेदवारी आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये कुठे कुठे? धारणी राहील, चिखलदरा, अंजनगाव, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड. सर्वांचं लक्ष अचलपूर आणि चांदूर बाजाराकडे आहे. पाहू काय मशीन घोड नाही झाला तर, EVMचा घोड नसेल तर जिंकू आम्ही. बिहार निवडणुकीचा काही फरक पडू शकतो असं वाटते तुम्हाला? स्थानिक आता इतक्या दूरचा काही फरक पडत नसतं. ह्या स्थानिक आहे, नात्या गोथ्यात, जातीपाती, धर्मात, कधी कुठं कुठं तर ते जातीचं युद्ध होते, कुठं कुठं धार्मिक युद्ध होते. विकासाचं युद्ध राहिलं कुठं? कर्तव्य आणि प्रामाणिकता आणि त्याच्यामधला सद्भावना ही निवडणुकीतली बऱ्यापैकी गायब झालेली आहे. आता तुम्ही जर पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी धर्मयुद्धच आहे. म्हणजे मुस्लिम पाहिजे का हिंदू पाहिजे, त्या जातीचा पाहिजे का माझ्या जातीचा पाहिजे, कुठं आहे स्थानिक? या सगळ्या याच्यामध्ये लोक, राजकारणी लोक एवढे हुशार असतात का त्याला व्यवस्थित जाती धर्माचा रंग देऊन काम न करता निवडून येण्याची जी काही चाणक्य नीती आहे त्या पद्धतीनं चालू आहे. सगळेच पक्ष स्वबळावर लढत आहे, काँग्रेस असो, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, शिंदे. कार्यकर्ता असतं ना, आखरी कार्यकर्त्याला काय निवडून येण्यापेक्षा कार्यकर्त्याचं समाधान ह्या निवडणुकीत होतात. म्हणजे पक्षापेक्षा समाधान लोक कार्यकर्ता, माझं समाधान, मी पळू का नाही एवढं, मला इज्जत माली पक्षामध्ये काय एवढं पाहत असतात ते. त्याच्यानं ही आता व्यक्ती विचारापेक्षा व्यक्तिगत भोवताल फिरणारी निवडणूक आहे. आणि तुमचा व्यक्तिगत स्वार्थ तो जपणं, त्याचा अशा त्याच्यामुळं विचार आणि काम आणि हे फार म्हणजे क्वचित सापडणार आहे ते, पण फार क्वचित आहे. शेवटचा प्रश्न, काय वाटते तुम्हाला, कोणते मुद्दे यावेळेस नगरपालिकेमध्ये गाजू शकतात? काही मुद्द्याच्या निवडणुका राहिल्या नाही. जात आणि धर्म सांगायचा आणि ते कमी पडले तर पैसे द्यायचे. हे होते बच्चू कडू. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, ABP माझा, कुरळ, पूर्णा, अमरावती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.